तीन सरकारचं सरकार चालू आहे. जानकर साहेब, सरकार पण असंच चालू आहे की प्रत्येक जण निवडणूक आल्यानंतर व्यासपीठावर बोलतो की चावी माझ्या हातात आहे. खायला अवघड आहे. अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री म्हणतात, मला मतं दिली नाही तर पैसे मी देणार आहे, निधी देण्याचा अधिकार मला आहे. लगेच नगरविकास मंत्री म्हणताय ते खातं माझ्याकडे आहे. आणि त्याला कमी झालं की चंद्रकांत दादा म्हणतात तुमचा मालक माझ्याकडे आहे. त्या तीन लोकांचे मालक बदलायचे असतील तर गरिबांचे मालक निवडून द्या, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. जाऊ द्या, या निवडणुका वगैरे जे आहे ना, आता हे फक्त कार्यक्रम राहिलेला आहे. लोकशाही संपलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये तर यशवंत सिन्हांनी सांगितलं की आता निवडणुकीला विरोधकांनी उभंच राहू नये. सरळ सरळ त्यांना सांगावं की तुम्ही सरकार चालवा. काय चाललंय या देशात, महाराष्ट्रात? अरे आम्ही स्वाभिमानी सातारकर आहोत. बंड करणं आणि विरोध करणं हा आमच्या रक्तामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत देशाच्या रक्षणासाठी जास्त बलिदान सैनिकांनी कोणी दिलं असेल तर या पराक्रमी साताराच्या भूमीमधून दिलेला आहे.